हॅलो, नमस्कार. शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज महत्त्वाच्या जाहिराती आहेत, त्या आपण जाहिराती पटकन पाहूया. पटापट एकंदरीत 8 ते 10 जाहिराती, त्यापेक्षा जास्त असू शकते, अशा जाहिरातीचा दर्शन घेऊया. काही जाहिराती महत्त्वाच्या आहेत, अनुदानित आहेत आणि एकतर अल्पसंख्याक आहेत, त्याही आपण मस्त सविस्तरपणे पाहूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण महत्त्वाच्या जाहिराती आहेत. बघा, ही पहिली जाहिरात आहे. ही जाहिरात क्रमांक 1 आहे. अनुदानित आहे हे आणि अनुदानित रिक्त पण पाहणार आहोत. बघा, ही आहे अनुदानित रिक्त जागेवर राष्ट्रमाता बहुउद्देशीय शिक्षण मंडळ नागपूरद्वारा संचालित राष्ट्रमाता मुलींचे वसतिगृह आणि अनुदानित आहे. मुलींचे वसतिगृह अनुदानित टाकळघाट आहे, तालुका हिंगणघाट, जिल्हा नागपूर. ओके. पदांचे नाव आहे. एक अधीक्षिका पाहिजे, निवासी आहे, 10वी पास प्लस MSc पाहिजे, म्हणजे SSC क्वालिफाईड पाहिजे. दरमहा 10,000 रुपये मानधन मिळणार आहे. ठीक आहे. ओके. एकत्रित मानधन सध्याचे दरमहा. आणि दुसरा आहे चौकीदार भाऊ आहे, तो निवासी आहे, एक पद आहे, 7वी पास असला तरी चालेल, 7,500 रुपये महिना आहे. तर मूळ कागदपत्र व झेरॉक्स प्रतिसाद दिनांक 3 ऑगस्टला शनिवारला सकाळी 10 ते 3च्या दरम्यान मुलाखतीसाठी स्वखर्चाने, म्हणजे स्वतःच्या पैशाने तिथं हजर राहावे, पैसे खर्च करून. ओके. मुलाखतीचं स्थळ आहे, म्हणजे ठिकाण आहे, मुलाखत कोण्या ठिकाणी होईल ते, तर राष्ट्रमाता शैक्षणिक परिसर, वैभव कॉलनीजवळ, टाकळघाट येते, म्हणजे या ठिकाणी राष्ट्रमाता शैक्षणिक परिसर आहे. ओके. तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर. टाकळघाट करणं हिंगणा तालुक्यात येते. गोष्ट खरी अगर बाबांनो, तर हे नागपूर जिल्ह्यामध्ये येते. ओके. अध्यक्ष आहे श्री संकेत राज कापसे आणि 7385114111. ही जाहिरात आजच आली होती बघा, 11 तारखेला. ओके. हां, लोकमतला ही जाहिरात आहे. या ठिकाणी आपण पाहणार आहोत सेवानंद पब्लिक स्कूल. हे सेवानंद पब्लिक स्कूल जे आहे हे कोराडीची संस्था आहे. बघा, महालक्ष्मी जगदंबा संस्थान इंग्लिश मीडियम स्कूल आहे. हे पब्लिक स्कूल म्हटल्यानंतर PGT PRTसाठी बघा, इंग्लिश, मॅथ्स, सायन्स, सोशल सायन्स अँड म्युझिक या विषयासाठी, सोबतच त्यांचं क्वालिफिकेशन दिलं आहे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन विथ DED किंवा BEd आणि MSc BEd प्रेफर्ड. इंग्लिश फ्लुएन्सी इज मस्ट आहे. इंग्लिश फ्लुएन्सी अतिशय आवश्यक आहे. एलिजिबल कॅन्डिडेट फॉर अबव पोस्ट कॅन अप्लाय ऑर गिवन ईमेल ID विथ देअर अपडेटेड रिझ्युम्स ऑर कॅन सबमिट ॲप्लिकेशन बाय हँड. एकतर तुम्ही ईमेलद्वारे तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म पाठवू शकता किंवा यू कॅन सबमिट युअर ॲप्लिकेशन बाय हँड ॲड्रेस गिवन बिलो. ओके. तर आता हे ॲड्रेस दिलेला आहे त्या ठिकाणी आपण लास्ट डेट सबमिट करण्याची आहे, मात्र लक्षात घ्या 26 जुलैला आहे. 5 वाजेपर्यंत तुम्ही पाठवू शकता. या ठिकाणी शेवटची तारीख आहे. आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम केला तर या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही विचारू शकता. इंटरव्ह्यू 28 तारखेला आहे 11 वाजता आणि हे तुमचं ईमेल ID आहे. ओके. अशा पद्धतीने आपण दुसरीसुद्धा जाहिरात पाहिली. तिसरीसुद्धा जाहिरात आहे. तिसरी जाहिरात आपण या आधीच्या जाहिरातीमध्ये बघितली होती. ही फार्मसीची जाहिरात आहे गडचिरोलीची. या ठिकाणी प्रोफेसरचं एकच पद आहे. असिस्टंट प्रोफेसरचं जे आहे, असिस्टंट प्रोफेसरचे 4 पदे आहेत. ओके. केमिस्ट्री, फार्मास्युटिक्स, फार्माकोलॉजी, फार्माकोनॉमी. ओके. अशा प्रकारची या जाहिराती आहेत. असिस्टंट प्रोफेसरच्या मात्र 3-12 जाहिराती आहेत आणि लायब्ररीची एक आहे. अशा प्रकारे ही जाहिरातसुद्धा आपण या आधीच्या सुद्धा जाहिरातीमध्ये बघितली होती. परत आजचा पेपरला आल्यामुळे आज ते आपण डबल देत आहोत. नंतर आहे हलकर्णी महाविद्यालय. हलकर्णी महाविद्यालयाची जाहिरातसुद्धा आपण या आधीच्या जाहिरातीमध्ये बघितली होती, तरी पण ती डबल जाहिरात देण्यात आली. दुसरी वेळ आहे आणि तुम्हाला सांगतो तिसरी वेळ पण जाहिरात असू शकते. ओके. कारण जाहिराती मी टाकतच असतो. ही बघा, या ठिकाणी हे नवीन स्कूल असल्यामुळे किंवा नवीन कॉलेज असल्यामुळे 2024 ते 25 या सत्राकरिता कायम विना अनुदान येते. हे बघा, कायम विना अनुदान तत्वावर महाविद्यालयाच्या स्थानिक निवड समितीतर्फे. आता महाविद्यालयीन स्थानिक निवड समिती म्हणजेच तुमची लोकल कमिटी असते कॉलेजची. ओके. त्या ठिकाणी काही लोक एक्सपर्ट बोलवल्या जातात बाहेरच्या शाळेचे आणि ते तुमचे इंटरव्ह्यू घेत असतात. मात्र या ठिकाणी कॉलेजसाठी MA B+ असायला पाहिजे, MSc B+ असायला पाहिजे किंवा MCOM B+ असायला पाहिजे. मग नेट असायला पाहिजे, नसेल तर सेट असायला पाहिजे, ते नसेल तर PhD असायला पाहिजे. काही लोक नेट सेट असतात, काही लोक नेट सेट PhD असतात. पैकी कोणते एक असले तरी चालेल, दोन्ही असले तरी चालेल, 3 असले चालेल. शिक्षण शिक्षकाच्या जागा भरल्यानंतर किंवा प्राध्यापकाच्या जागा झाल्यानंतर मग शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या जागा असतात. जसं लिपिक,
पदवीधर संगणक 2 जागा, ग्रंथालय परिचरच्या 2 जागा, शिपाईच्या 2 जागा. याविषयी सविस्तर माहिती आपण पाहिलीच होती. अध्यक्ष आहे, त्यांचे फोन नंबर आहेत. ओके. पण तुम्हाला एक माहिती सांगू इच्छितो, ही जागा कायम विना अनुदानित असल्यामुळे या ठिकाणी शिक्षकांना किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन कमी दिलं जाणार आहे. ओके. तुमचा घर खर्च चालेल बा याची गॅरंटी देणार नाही. 7-8 हजार रुपये वेतन मिळतं. बाकी तुम्ही समजदार आहात. ओके. खरी माहिती दिल्याबद्दल माझे आभार माना आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. विशेष करून आपल्या यूट्यूब चॅनलला जॉईन करा, आर्थिक मदत करा छोटासा मेंबरशिप घेऊन. नंतरची जाहिरात आहे ND चौगुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूरची आहे. ही कोल्हापूरची चौगुलेची संस्था आली होती आधी. बघा, मॅनेजर BM 3 पदे आहेत, क्लर्कचे 9 पदे आहेत, रिकव्हरी ऑफिसरचे 4 पदे आहेत आणि सेल्स ऑफिसरचे 5 पदे आहेत. ही जाहिरात मी दुसऱ्यांदा टाकत आहो आणि ही जाहिरात आज पुन्हा परत आलेली आहे. ओके. तर तुम्हाला सांगू इच्छितो की यांना काही लोक भेटले नसेल म्हणून ही त्यांनी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जाहिरात दिलेली आहे. पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण पाहिजे, अनुभव 5पेक्षा जास्त वर्षाचा. क्लर्कला 9 पदे आहेत, ग्रॅज्युएट शिक्षण पाहिजे, 4पेक्षा जास्त वर्षाचा अनुभव आहे. रिकव्हरी ऑफिसरला 4 पदे आहेत, 5पेक्षा म्हणजे 4 पदे ग्रॅज्युएट पाहिजे, 5पेक्षा जास्त वर्षाचा अनुभव आहे. आणि सेल्स ऑफिसरला सुद्धा 5 पदे आहेत, ग्रॅज्युएट पाहिजे, 3पेक्षा जास्त वर्षाचा अनुभव मागितला. हे बघा, ह्या अटी तुम्ही पाहून घ्या. आणि दिनांक 24 ते 27पर्यंत इंटरव्ह्यू आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवारला सकाळी 9 ते 3पर्यंत. ठिकाण माळवाडी, कोतोली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर आणि हा ईमेल ID. ओके, पाहून घ्या. ठीक आहे. ही जाहिरात 20 तारखेला आली होती. तर अशा ठिकाणी आता आपण हे पदे पाहतच आहोत. हे पदे पाहत असताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटी आहे, इन्व्हाइट्स अप्लिकेशन्स आहे. तर AK पटेल जे आहे, हे बघा, पटेल कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे. या ठिकाणी कम्प्युटर टीचर पाहिजे, 4 पदे. श्री हरिभाऊ देसाई मॉन्टेसरी स्कूल आहे, यासाठी 4 पदे पाहिजे, ट्रेन टीचर पाहिजे, मॉन्टेसरीच्या शिक्षिका. आणि श्री अंबालाल प्रेमजी पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आहे, 4 पदे पाहिजेत. तर सब्जेक्ट टीचर पाहिजे, मॅथ्स, सायन्स, सोशल सायन्स आणि इंग्लिशसाठी. ओके. शिक्षण त्यांनी दिलेलं आहे BSc BEd, BCom BEd आणि BA BEd. ठीक आहे. एलिजिबिलिटी आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. ग्रॅज्युएट मागितलं, 3 वर्षाचा अनुभव आहे. एक्सपिरियन्स प्रायमरी आणि एलिमेंटरी स्टेजचा हे प्रेफरन्स म्हणजे पसंती त्यांना फर्स्ट दिलं जाईल. आणि सबमिट म्हणते काय, सबमिट विदिन ए वीक. हे ॲप्लिकेशन फॉर्म जाहिरातीच्या एका आठवड्याच्या आतच करावं लागेल. ओन्ली शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट विल बी कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू. ओके. म्हणजे छाननी केलेल्यापैकी निवडक विद्यार्थ्यांनाच तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. आणि फ्रेश कॅन्डिडेट्स बिलो एज ऑफ 40 इयर्स अँड एक्सपिरियन्स, म्हणजे 40 वर्षाच्या खालील फ्रेश कॅन्डिडेटला आणि अनुभव व्यक्तीलाच बोलवलं जाईल. सोबत कॅन्डिडेटला 10 वर्षाचा अनुभव किंवा 5 वर्षाचा शैक्षणिक अनुभव असायला पाहिजे. अटी तर फाय टाकल्या आणि पगार पाहावं तर कवडीचाही नाही मिळत. ठीक आहे. अशा ठिकाणी तुम्ही जा आणि पहिले गेल्यानंतर इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्ही मात्र पैसा किंवा पेमेंटबद्दल माहिती घ्यायची. नाहीतर हे लोक या म्हणतात, शिकवून घेतात 1-1.5 महिना आणि पेमेंट कमी देतात, मग आपलं नुकसान होतं. तर ही संजीवन उद्योग समूह प्रायव्हेट लिमिटेड आहे. प्रकल्प विस्तारासाठी नाशिक, नगर, मुंबई, पुणे. ओके. या ठिकाणी मार्केटिंग प्रतिनिधी त्वरित पाहिजे. हे बघा, तर कमिशन आहे प्रत्येक डीलवर 10% नाशिक ब्रांचसाठी पाहिजे. ब्रँच मॅनेजर मेल फिमेल, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर मेल फिमेल, टेलेकॉलर्स पाहिजे आणि रिसेप्शनिस्ट पाहिजे. तर मुलाखत आहे रविवारला. ओके. या ठिकाणी लक्षात घ्या. वेळ सकाळी 10 ते 3. फोन नंबर पण दिलेला आहे. फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करा, आपण फसवणूक होऊ देऊ नका. ठीक आहे. नंतरची पद आहे प्राचार्याचं पद आहे. श्री कपालेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे कैलासवासी अशोकजी ठाकरे, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय तळवटे, दिगर, बागलाण तालुका, जिल्हा नाशिक. शासन मान्यता ही दिसतेच तुम्हाला, पाहून घ्या. पण मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा. हे बघा, मी तुम्हाला सांगतो आहे, कायम विना अनुदानित. खालील पदासाठी पात्र उमेदवारांनी महाविद्यालयाच्या कार्यालयात जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसात अर्ज करावा. विषय एकच आहे मित्रांनो, आहे प्राचार्याचं पद आहे. एक पदसंख्या, विषय दिलेला नाही पण खुला आहे, ओपन टू ऑल आहे. ओपनचा अर्थच होतो ओपन टू ऑल. आणि हे UGCच्या नियमानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यापीठाच्या नियमानुसार हे जे आहे शैक्षणिक पात्रता, अनुभव, वेतन दिला जाईल. बाकी अटी शर्ती तुम्ही पाहून घ्या. हे इतकं.
ठीक आहे. ओके. फक्त ईमेल काय याद्वारे पाठवा म्हणते. लक्षात घ्या काय आहे का अध्यक्षाचे नाव आहे. टीप लक्षात घ्यायची हां. अर्ज पाठवण्याचा ह्या फोन नंबर 1 2 3. हे प्राचार्य पदासाठी जास्तीत जास्त धावपळ असते कारण गल्ला खायला भेटते गलोऱ्या. ठीक आहे. हे बघा, न्यायमूर्ती रानडे विद्याप्रसारक मंडळ पाहिजेत. ठीक आहे. हंगामी स्वरूपात पदभरती करायची आहे. BA BEd या BA BPed शारीरिक शिक्षण 3 जागा, BSc BEd गणित भौतिकशास्त्र 1, BA BEd इंग्रजी मराठी हिंदी 3, BSc MCS कम्प्युटर बा, BSc का MSc BEd सेकंड क्लास. गडाडी तासिकावर जाऊच नका. 125 रुपये असते. सिंदर कॉलेज नाही ना, संस्था आहे. संस्थेला 125 रुपये तासिका असतं आणि महिन्याचं पेमेंट वेळेवर भेटेल याची गॅरंटी नाही रे बाबा. पत्ता न्यायमूर्ती रानडे विद्याप्रसारक मंडळ निफाड, वैनते विद्यालय निफाड. होय, वडगोले सेक्रेटरी आहेत. व्यवहारे सर, कार्यस्थ विश्वस्त आहेत. हे 20 तारखेला जाहिरात आली होती. पहा, व्हाईस प्रिन्सिपल 1, फॅशन डिझायनिंगचे 4, इंटेरियर डिझायनिंग 4, कम्प्युटर सायन्स 4, बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह 1, लायब्ररी 1, अकाउंटंटचे 1, अशा एकंदरीत जागा लक्षात घ्या तुम्ही. ओके. आणि या ठिकाणी UGCच्या नियमानुसार त्यांनी पद आणि सेवा भरती करण्याचे ठरवलेले आहे. या ठिकाणी CV पाठवू शकता. बघा, काळा अक्षरामध्ये 7 दिवसाच्या आत. जर तुम्हाला अतिरिक्त माहिती पाहिजे असेल तर या फोन नंबर दिलेला आहे आणि आजची तारीख आहे. ठीक आहे. ओके. या सर्वात भारी रिक्रुटमेंट आहे भाऊ, सिरपूर एज्युकेशन सोसायटी. ओके. परत तुम्हाला दाखवतो. दाखवला नाही म्हणायचं नाही. हे बघा, applications are invited for the vacant post in Sirpur Education Society. नो ग्रँड बेसिस आहे हा. नो ग्रँड बेसिस फार्मसी कॉलेज आहे आणि फार्मसी कॉलेजच्या जाहिराती आहेत. तुम्ही आरामानं पहा. प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर. RCP IOP सिरपूर मध्ये 3-4 संस्था आहेत. त्या 3-4 संस्थेचं पहा. हे बघा, ही इकडे एक संस्था झाली, दुसरी संस्था आणि तिसरी संस्था, जे काय असेल ते माहीत नाही ते काय येतात. तुम्ही हे पाहून घ्या जाहिरात. ज्यांना हे जरा समजत असेल त्यांनी या ठिकाणी अप्लाय करा. पेमेंट चांगलं मिळणार आहे. या ठिकाणी मिळतेच पेमेंट. अमरीशभाई पटेल प्रेसिडेंट आहे. राजगोपाल भंडारी व्हाईस प्रेसिडेंट आहे. ही जाहिरात 20 जुलै 2024ला आली आहे. आवाजाचा प्रॉब्लेम असल्यामुळं माझा असा आवाज निघतो मित्रांनो. आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वारंवार सांगतो आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका. जॉईन करायला पण विसरू नका. आर्थिक मदत 10-20 रुपयाची करून टाका. गोड्या खायला होईल मला. ओके. मेंबरशिप महत्त्वाची गोष्ट आता पहा. जबरदस्त एज्युकेशन सोसायटीची जाहिराती टाकतो आहे. KK वाघ एज्युकेशन सोसायटी, हिराबाई हरिदास विद्यानगरी, अमृतधाम, पंचवटी, नाशिक. सरळ नाशिकच्या जाहिराती टाकणं सुरू केलं आत्ता. बघा, असिस्टंट टीचर पाहिजे, BSc किंवा MSc मॅथ BEd. दुसरं असिस्टंट टीचर BAME इंग्लिशसाठी पाहिजे. सर काउन्सिलर सायकोलॉजी पाहिजे. सेकंड संस्था एक सेकंडरी स्कूल ज्युनियर कॉलेजची सरस्वती नगरची. असिस्टंट टीचर MSc मॅथ आणि MSc फिजिक्ससाठी पाहिजे 2 पोस्ट. तिसरी संस्था परत KK वाघ इंग्लिश मिडियम स्कूल गांगापूर नाशिकची आहे. असिस्टंट टीचर BA किंवा MA इंग्लिशसाठी पाहिजे. चौथी संस्था आहे KK वाघ इंग्लिश स्कूल DGP नगर नाशिक.
या ठिकाणी असिस्टंट टीचरचं एक पद आहे, BA किंवा MA संस्कृतमध्ये पाहिजे. 5वी संस्था आहे KK वाघ इंग्लिश स्कूल, चांदोली तालुका निफाड जिल्हा नाशिक. असिस्टंट टीचर BA किंवा MA इंग्लिश B.Ed. असिस्टंट टीचर HSC BA BSc D.Ed. असिस्टंट टीचर BSc MSc केमिस्ट्री किंवा फिजिक्समध्ये पाहिजे, ते दोन्ही विषयात असले चालेल. आणि असिस्टंट टीचर BSc MSc मॅथमध्ये पाहिजे. एवढ्या साऱ्या संस्था आहे. परंतु लक्षात ठेवा, याची पहिली अट अशी आहे की प्रेफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट्स हू आर एज्युकेटेड फ्रॉम इंग्लिश मीडियम स्कूल्स. भावांनो, अशा जाहिराती देत नका जाऊ, कारण तुम्हाला भाई अप्रूप वाटते का बा द कॅन्डिडेट्स हुज होल एज्युकेशन इज फ्रॉम इंग्लिश मीडियम आर प्रेफर्ड फॉर द इंटरव्ह्यू. असं जर तुमचं म्हणणं असेल तर ते चुकलं आहे. आय कॅन टेल यू दॅट the candidates who are not from English medium and who have not learned through English medium can also speak and teach well in English medium schools also. हो, अशा प्रकारे ह्या जाहिराती आहेत. विशेष म्हणजे तुमच्या टर्म्स अँड कंडिशन ज्या आहे या होपलेस आहेत, कारण सर्वांनाच प्राधान्य द्यायला पाहिजे. क्वालिफिकेशन सर्व सारखं असते, मेहनत घेऊन कोणीही काम करू शकतो. टर्म्स अँड कंडिशन्स रिगार्डिंग अपॉइंटमेंट विल बी अप्लिकेबल ॲज पर KK वाघ एज्युकेशन सोसायटी रूल्स. तुमच्या रूल्सनुसार जर असेल तर ठीकच आहे. तर हे कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू प्रेझेंट ॲट KK वाघ युनिव्हर्सल स्कूल DGP नगर 1 वडाळा शिरवार नाशिक 6 फॉर रिटर्न एक्झामिनेशन्स अँड डेमो 21/7/24 संडे at 10:30. प्रोफेसर KS बंदी. ओके, ते पहिल्या अटी ज्या आहे पहिल्या अटी कॅन्सल करून टाकायच्या कधी नियमानुसार. समजलं, हे तुमचा इगो दर्शवते, रात काहीच नाही. मराठी मीडियमवाले सुद्धा चांगले शिकवतात. चलो, नेक्स्ट आहे सर्वात महत्त्वाची जाहिरात. नेत्रसेवा मेडिकल रिसर्च अँड एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट फॉर नेत्रसेवा मेडिकल रिसर्च अँड एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत आय हॉस्पिटल चेन इन महाराष्ट्र. MBBS MDI मेल फिमेल वेतन जबरदस्त आहे, 1.5 ते 2 लाख. MBBS MS ऑप्थॅल्मॉलॉजी म्हणजे डोळ्यासाठी आहे, मेल फिमेल 1.5 ते 2 लाख. BAMS MSc मेडिकल सर्जन नेत्ररोगासाठी मेल फिमेल 50,000 ते 1,20,000 पेमेंट. MBBS मेल फिमेल 70,000 ते 1 लाख पेमेंट. BAMS MD मेल आणि फिमेल 50,000 ते 1,20,000 पेमेंट. BAMS मेल फिमेल 25 ते 40,00,000. BHMS मेल फिमेल 15,000 ते 30,000. ऑप्टोमेट्रिस्ट मेल फिमेल 15,000 ते 30,000 इतका पेमेंट आहे. मिनिमम 1 वर्षाचा जॉब ॲग्रीमेंट, 1 वर्षाचा करार पद्धतीनं. एकदा लागला 1 वर्ष काढून द्यायचं. सेंड युअर रिझ्यूम ॲट trustnetra@gmail.com. PDF रिझ्यूम ऑन व्हॉट्सअप. या व्हॉट्सअप नंबर तुम्ही रिझ्यूम PDF पाठवा, रिझ्यूमची PDF पाठवा आणि शॉर्ट लिस्टेड रिझ्यूम ओके ऑफ डॉक्टर्स और कॅन्डिडेट्स हॉस्पिटल मॅनेजमेंट विल कॅन ऑन इंटरव्ह्यू. ओके, निवडक विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी बोलवलं जाईल. जॉब लोकेशन आहे भोकरदन, नंतर आहे जाफराबाद, नंतर सिल्लोड आणि जामनेर. तर भोकरदन जालना जिल्ह्यात आहे, सिल्लोड छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, जाफराबाद जालन्यामध्येच आहे परत, आणि जामनेर डिस्ट्रिक्ट जळगावमध्ये. स्टे अलाउन्स प्रोव्हाइडेड फ्रॉम. जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर या ठिकाणी हॉस्पिटलद्वारे तुम्हाला स्टे मुक्कामी राहता येईल. ओके, भत्ता मिळेल. जबरदस्ती जाहिराती आहेत. शिक्षण सेवकाची जाहिरात आहे. BA B.Ed BPEd 9वी-10वीसाठी. भूगोल विषयासाठी 1 जागा. क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य असल्यास प्राधान्य. दुसरी आहे BSc B.Ed 6वी ते 8वीसाठी. सेमी इंग्लिश, गणित व विज्ञान शिकवण्यासाठी 1 जागा. TET आवश्यक. ओके, उमेदवारांनी आपले अर्ज या ठिकाणी पाठवावे. 23/7 इंटरव्ह्यूपर्यंत हजर राहा. सेंट झावेर स्कूल मनमाड येवला रोड कॅम्प मनमाडची जाहिरात आहे. सेंट लॉरेन्स हायस्कूल ज्युनियर कॉलेज आहे अश्विन नगर नियर SBI अंबड BR सिडको नाशिक. या ठिकाणी सिनियर स्कूल टीचर पाहिजे. इंग्लिश, हिंदी, मराठी, मराठी नाही, संस्कृत, सोशल स्टडीज, मॅथ्ससाठी. प्रायमरी टीचर स्कूल पाहिजे का स्कूल टीचर पाहिजे. ABS कम्प्युटर म्युझिक रेमिडियल टीचरसाठी. ओके, या ठिकाणी ऑफिस आणि हे दिलेलं आहे, पाहून घ्या. ठीक आहे, आणि अर्ज करा. नंतरची जाहिरात आहे. त्वरित पाहिजे नामांकित व आयुर्वेदिक कंपनीला
विक्री प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. कमीत कमी 12वी पास पाहिजे. 22 ते 23 वर्षाचा अनुभवी असलेला तर चालेल. 22 ते 33 वर्षाचा माणूस पाहिजे. अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. कार्यक्षेत्रात धुळे, नंदुरबार, नाशिक. आणि हा तुमचा फोन नंबर आहे 84 211 99 599 या नंबरवर जुलैला 20 तारखेला ही जाहिरात आलेली आहे. ओके, अशा प्रकारच्या जाहिराती होत्या मित्रांनो. आता ह्या जाहिराती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे जे आहे, या ठिकाणी लोणेरे हे लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाच्या जाहिराती मी टाकत असतो. ओके, आणि या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू आहे. हे बघा, तर व्हेरियस पोस्टसाठी म्हणते पदभरती करण्यात येईल. अनेक कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे 11 महिन्यासाठी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 11 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे. सोडायचा नाही चान्स. These vacancies are for the post of assistant professor, lecturer and various non-teaching and supporting staff post म्हणते. ओके, हे बघा फार सांगतो. These vacancies are for the post of assistant professor, lecturer, various non-teaching and supporting staff post. The qualification will be given AICTE and governments of Maharashtra rules. Okay, the selection will be carried out through the performance of interview and written test scheduled at from 11 a.m. to 12 p.m. on the day of interview. ओके, मुलाखतीच्या दिवशी 11 ते 12 वाजेपर्यंत तुमचं या ठिकाणी इंटरव्ह्यू होईल आणि रिटर्न पेपर पण होईल बघा, रिटर्न टेस्ट. ओके, ठीक आहे. आणि तुम्हाला सांगतो, आणि तुमची जे लिस्ट आहे ते या www.dr.बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी.ac.in या याच्यावर लावल्या जाईल. डॉक्टर A.W. किवडेकर रजिस्ट्रार आहे. आज जाहिरात आली होती. ठीक आहे, अशा प्रकारच्या जाहिरातीकडे दुर्लक्ष करायचं नाही, कारण हे बाँड आहे. ओके, पैशाचा बाँड हा केव्हाही महत्त्वाचा असतो. 11 महिन्याचा ॲडॉक बेसिससारखा असतो, याला महत्त्व द्यायचं. आता कृषी विद्यापीठ परीक्षा महामंडळ आहे, याची PhD CET जे लक्षात ठेवा, जाहिरात आलेली आहे. जर आचार्यपदी प्रवेशासाठी महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळामार्फत सामायिक प्रवेश परीक्षा 2024ची सप्टेंबर या महिन्यामध्ये 2024मध्ये घेण्याचे नियोजित आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 20 तारखेपासून म्हणजे आजपासून ते 3 ऑगस्टपर्यंत, म्हणजे जवळपास 13 दिवस मिळतात, 15 दिवस यासाठी आहे. प्रवेश घेणाऱ्यांनी इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या या ठिकाणी MCACR या संकेतस्थळी व्हिजिट द्या. 20 तारखेचं स्थळ पुणे आहे. ओके, आज मॅसेज येऊन राहिले नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटच्या पत्ती काही मित्रांनो. इकडं जबरदस्त पाणी पाऊस असल्यामुळं तुम्हाला सांगू इच्छितो, मुसळधार पाऊस आहे. 2-3 दिवसापासून लाईन राहत नाही. ओके, आणि हे मुंबई विद्यापीठाचे शुद्धीपत्रक आहे मागं काढलेलं. ओके, तर हे बघा, तुम्ही शुद्धीपत्रक पाहून घ्या, वाचून दाखवण्याचा जरा त्रास जातो आहे. दिसलं असेल, 20 तारखेला आलेला आहे. हे जाहिरात पाहून घ्या, वाचून दाखवत नाही. JSPMची आहे. या ठिकाणी फॅकल्टी लक्षात घ्या, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, बेसिक अप्लिकेशन, फॅकल्टी ऑफ बिझनेस मॅनेजमेंट. एवढ्या पोस्ट इकडं आहे, एवढ्या पोस्ट इकडं आलेल्या आहे. ठीक आहे, अशा ठिकाणी शाळेला तुम्हाला इंटरव्ह्यू अटेंड व्हायला परवडते, पण पेमेंट दाबून मागायचं, कारण अशा लोकांना तोडून खावं लागतं. मेहनतीच्या प्रमाणात वेतन, काम तसंच जाणून घ्यायचं, हे लक्षात घ्या. गंगामा इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड. ओके, असिस्टंट फायनान्स मॅनेजरचं एक पद, एक्सपिरियन्स पाहून घ्या. कंपनी सेक्रेटरी एक पद, लॉ ऑफिसर एक पद, प्लांट मशिनरी एक पद, क्वांटिटी सर्वेअर सिव्हिल इंजिनिअरचं एक पद आहे. आणि हे क्वालिफिकेशन पण लक्षात घ्या, त्याने मागितल्यानुसार हे पद क्वालिफिकेशन. कंपनीबद्दल जाणून घ्या आणि अप्लाय कसा करायचा या पद्धतीने माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ओके, हे लक्षात घ्या तुम्ही. आज आलेले
छत्रपती संभाजीनगर लोकमतला. ही पाहिली होती आपण. हे 10वी-12वीच्या पोरांसाठी आहे. सर्वांचं भलं व्हावं हा आपल्या जाहिरातीचा उद्देश असतो. आपण याचसाठी हा व्हिडिओ टाकत असतो की सर्वांचं भलं झालं पाहिजे. या ठिकाणी मोबाईल नंबर दिलेला आहे. सर्व बाबू तुम्ही लक्षात घ्या. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही भूलथापाला बळी पडू नका. तुमचं सेन्स वापरून तुम्ही या ठिकाणी नोकरीला जा. अग्रसेन विद्यामंदिर आहे. रिक्वायरमेंट ऑफ टीचर्स, लायसन्स कॅम्पस आहे, CBSE इंग्लिश मीडियम स्कूल. फोन नंबर दिलेला आहे. हे आहे औरंगाबाद आहे. ओके, कुठची औरंगाबादची जागा आहे, पैठण रोड. ह्या वॅकन्सी आहे. टीचर्स BA रिक्वायरमेंट 2, स्पोर्ट फिमेल 1, इंग्लिश MA BEd प्रायमरी 1, संस्कृत MA BEd 1, फिजिक्स 10वा वर्ग शिकायला पाहिजे 1. ओके, लक्षात ठेवा. औरंगाबादची जागा आली होत्या. औरंगाबाद आहे. फ्रेशर अँड एक्सपिरियन्स कॅन्डिडेट बोथ कॅन अप्लाय. रिझ्यूम सबमिट करायच्या, सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड पोस्ट ऑर बाय ईमेल 1 ते 24पर्यंत. कॅन्डिडेट मस्ट बी टेक्निकली साऊंड, म्हणजे तुम्हाला तंत्रज्ञानाविषयी प्रगाढ ज्ञान असायला पाहिजे, व्यवस्थित असायला पाहिजे. आणि हॅविंग फ्लुएंट इंग्लिश कम्युनिकेशन स्किल ओनली कॅन अप्लाय, म्हणजे ज्याला स्क्लित इंग्रजी बोलता येतं तो अप्लाय करू शकतो, त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. ईमेल या ठिकाणी करायचे तुम्हाला या आणि शक्य असेल या नंबर करून तुम्ही विचारू शकता. औरंगाबादची संस्था. ग्रामीण टेक्निकल मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपुरी नांदेड आहे. नांदेडच्या 431606 महाराष्ट्र वाकणी इंटरव्ह्यू आहे. आणि ही खूप मोठी आहे, लांब लचक आहे बघा. तर हे तुम्ही पाहून घ्या. मी शॉर्टकटमध्ये समोर सरकवतो, थोडी मोठे करतो बघा. तुम्हाला दिसत नसेल जरा ते असं बोटाने पिंच करायचं, असं पिंच करायचं. ओके, हां. या ठिकाणी तुमचे विषय आणि पद दिलेले आहे. हे विषय क्वालिफिकेशन दिलेलं आहे आणि पदसंख्या दिलेली आहे. ठीक आहे, असं पहा. हे मी आता तुम्हाला सरळ सांगतो. MBBS पण सांगितलं मेडिकलसाठी. हे जे मेडिकलचे पद आहे MBBS मध्ये. असिस्टंट प्रोफेसर इंग्लिशसाठी आहे, मॅथ्ससाठी 1, फिजिक्ससाठी 1, केमिस्ट्रीसाठी 1, MBA 2, हे MCA 1, बायोकेमिस्ट्री 1. मॅनेजमेंटच्या जागा किती आहेत? 1 आहे. इन्स्ट्रक्टरची जागा 1, 6 आहे. एवढ्या साऱ्या पदी 6 प्रत्येकाला 1. फिजिकल इन्स्ट्रक्टर 2, लायब्ररीयन 4, नर्स 1, क्लर्क 2, ऑपरेटर 5, स्टेनोग्राफर 2, लॅब अटेंडंट 4, वार्डन 2, सफाई कामगार, वॉचमन, सेविका. आणि इंटरव्ह्यूची तारीख आहे 22 जुलै 11 वाजता कॅम्पसमध्ये. ग्रामीण टेक्निकल इन्स्टिट्यूट कॅम्पस विष्णुपुरी नांदेड. जाहिरात आली होती 20 तारखेला. लोकमतची जाहिरात आहे, लक्षात ठेवा. दुसरी जाहिरात ही आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती भोकरदन संचालित आहे. भोकरदन जालना जिल्हा. ॲफिलिएटेड टू वसुंधरा डाक कृषी विद्यापीठ परभणी. समजलं. 26/7/2024च्या आधी ते त्या तारखेवर सुद्धा तुम्ही तुमचे रिझ्यूम सेंड करू शकतात. कुठं? CSSMCOA@gmail.com या कॉलेजवर याच्यावर या. आणि पद पाहून घ्या.
फिजिकल इंग्लिशचे 2 फिजिकल स्ट्रक्चर्स आहेत नॉन टीचिंगसाठी का. कॉन्टॅक्ट नंबर 2 3 4 व्यवस्थित माहिती करून घ्या. ठीक आहे. चालेल मित्रांनो. तर अशा प्रकारच्या काही जाहिराती होत्या. ही एक जाहिरात आहे. हे बघा, देवीची भारत सरकार गव्हर्मेंटच्या आता 2-3 जाहिराती आहेत चांगल्या महत्त्वाच्या पाहून घ्यायचा. हे ग्रुप BNG जाहिराती आहेत भावांनो. नेव्ही स्टाफ भरती. ओके. UR म्हणजे अनरिझर्व म्हणजे ओपनसाठी जागा म्हणतात. SC URला अनरिझर्व म्हणतात म्हणजे खुला. SCसाठी कोणत्या STसाठी कोणत्या OBCसाठी कोणत्या कॅटेगरीला EWSसाठी एकूण किती जागा SMI आणि PDSC जे आहे ह्या समांतर आरक्षणाचा आहे. व्हर्टिकल आरक्षण रिझर्वेशन ते ह्या जागा आहे. आणि प्रत्येक पदाच्या म्हणजे कोणत्या कॅटेगरीला काय जागा अशा पाहून घ्यायच्या. ओके अशा पाहायच्या. आणि ही जागा तुम्ही आहे सविस्तर माहितीसाठी मुख्य वेबसाईटला व्हिजिट द्या. ही पेपरला आली जाहिरात. ही आज 20 तारखेला आली. ओके. नंतर ही जाहिरात आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह. हे बघा, हे जाहिराती पाहताना तसं व्यवस्थित पगार चांगला मिळते म्हणून या उद्देशानं आपण जाहिराती टाकत असतो. हे बघा, इंग्लिश मीडियम स्कूलची जाहिरात आहे. BSc BEd DEd कम्प्युटर टीचर, हे टीचर ते टीचर ते टीचर. ओके. ह्या जाहिराती या ठिकाणी हुंडाईची जाहिरात आली. हुंडाई त्यांना पाहिजे. ओके. प्रत्यक्ष भेटा, अर्जासा भेटा. कुठं तर पुणे. नंतर ही जाहिरात आली. हे बघा, या ठिकाणी नॅशनल उर्दू मराठी प्राथमिक शाळा मजरेवाडी सोलापूर 100% अनुदानित आहे. मित्रांनो, HSC मागितलं. HSC DED TET एक पद उर्दू माध्यमाची शाळा आहे. आणि शाळा कुठची आहे? सोलापूरची. आणि काय आहे? 100% अनुदान. परत तुम्हाला सांगतो, या शाळेकडे दुर्लक्ष करू नका. ही शाळा आहे. माझे उर्दू बंधू भगिनी असेल त्यांनी यासाठी तत्पर राहायला पाहिजे. या ठिकाणी जो चान्स आला तो गमवायचा. शिक्षण शुल्काचं पद आहे. HSC DED मागितलं आहे. TET असतेच उत्तीर्ण आहे आणि उर्दू आहे. 100% आरक्षित आहे. नॅशनल उर्दू व मराठी प्राथमिक शाळा मजरेवाडी सोलापूरची आहे. अल्पसंख्याक शाळा आहे. संधीचा फायदा घ्या. चान्स सोडू नका. ओके. आणि रविवार दिनांक 28/7/24 रोजी सकाळी 11 वाजता हजर व्हा. ठीक आहे. ही जाहिरात जरा सेपरेट आली नाही. पेपरला 71 जाहिरात आली आणि मी त्याला सेपरेट केली नाही. मग लगत हे दिसते. ह्या शिक्षण शुल्काची जाहिरात दिसते. ह्या अशाच आहे. आपण आधी पाहिल्या. आणि हे लॉरेन्स स्कूलचे आहेत. ते सुद्धा दुसऱ्या पेपरला आले होते. आपण ते पाहिले. लाडका भाऊ योजना युवकांची सुद्धा फसवणूक आहे म्हणते. पहा, हा आरोप केला आहे लोकांनी. कारण ही योजना नाव बदलवली फक्त, दुसरं काहीच नाही आहे. तर जनतेला माहीत आहे. हे आर्ट्स कॉमर्स सायन्स हे आपण पाहिलेल्या जागा. ओके. पाहून घ्या एकदा. व्हिडिओ मोठा झाला असेल तर त्याला आपण शॉर्ट करू शकतो. सातपुडा शिक्षण मंडळ पाल संचालित दिसतं. तालुका रावेर, जिल्हा जळगाव. पब्लिक ट्रस्टच्या जागा ह्या आहे. कायम विना अनुदानित संस्था. परत तुम्हाला सांगतो. हे बघा, इंग्रजी 2, मराठी 2, इंग्रजी 1, अर्थशास्त्र 2, राज्यशास्त्र 1, ऐतिहासिक भूगोल 1, रसायनशास्त्र 2, वनस्पतीशास्त्र 1, प्राणीशास्त्र 1, भौतिकशास्त्र 1. इतक्या साऱ्या जागा आपण सर्व आहेत ह्या कायम विना अनुदानित आहेत.
अपॉइंटमेंट होईल तुमची, पेमेंटही मिळेल पण कमी मिळेल. यासाठी मुलाखत आहे 30 तारखेला कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पाल या ठिकाणी. ओके, 20 तारखेला जाहिरात आली आजच. म्हणजे हॉर्टिकल्चरच्या जाहिरात आली. छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर ह्या जाहिराती आपण पाहिल्या, या लक्षात घ्या. झालं, अशा ठिकाणी जाहिरात आल्या होत्या. वी आर हायरिंग म्हणते, पाहून घ्या काय म्हणते हायरिंग ना फायरिंग. चलो, धरमपेठ पॉलिटेक्निक नागपूर. ठीक आहे, 23 तारखेपर्यंत या ठिकाणी आहे ना, तुम्ही अटेंड येऊ शकता. पाहून घ्या पटापट. नागपूरचे आहे धरमपेठ. स्लॅब करायच्या जाहिराती चांगला फुल टाईम पण नॉन ग्रांटेड आहे. स्लॅब कॉलेज नागपूर, संस्था नाव दिलेली आहे मांजरेटिया. जाहिरातच मुळातच तशी आहे मित्रांनो. बायोटेक्नॉलॉजीच्या 2, सायकॉलॉजी 2, जिओलॉजी 2, इंग्लिशच्या 2, कॉमर्स 4, पुन्हा हे पोस्ट ग्रॅज्युएट कॉमर्स 1, मॅथमॅटिक्स फिजिक्ससाठी 2 आणि सर्वांना आहे. आज लास्ट डेट 7-8 तारखेची आहे. ओके, नंतर तुम्हाला या ठिकाणी 7 ऑगस्ट नंतर शॉर्ट लिस्ट करून इंटरव्ह्यूला बोलावलं जाईल. ठीक आहे, या ठिकाणी DD पण आहे 100 रुपयाचा. नॉन ग्रांटेडला आहे ना, त्यामुळं पेमेंट भेटेल की नाही यात प्रश्न असतो. जायला हरकत नाही, चांगली संस्था आहे. सोमय्या दिसते, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग कॉलेज सोमय्या. हे पाहू शकता रे बाबा, तुम्ही खाली वेळ करून पाहायचा 2 वेळा 3 वेळा. एक कर्मचारी संस्था आहे, पतसंस्था सिद्धी व्हायची. हे बघा, पगार चांगला आहे व्यवस्थापकाचं. 28 शर्ती आहे, पाहून घ्या. मुलाखत किती चंद्रपूर येते. नाही, वन कर्मचारी पतसंस्था मराठी सिंदेवाई तालुका सिंदेवाई येथे जाहिरात आहे. मुलाखत आहे तुमची. ओके, हे 20 तारखेला आली होती लोकमतला. आणि हे परत तुम्हाला सांगतो, नॅशनल एज्युकेशन सोसायटी भिवापूरची जाहिरात आहे. म्हणजे जाहिरातीच्या शेवटीसुद्धा चांगला आहे. मुस्लिम अल्पसंख्याक संस्था, पूर्ण वेळ 9वी ते 10वीसाठी, BSc PC MCM, 18,000 रुपये मासिक. मराठी माध्यमासाठी 1 पद खुला. ठीक आहे, मुस्लिम अल्पसंख्याक शाळा असली तरी चालेल. त्यांनी मुस्लिमांना पहिलं प्राधान्य देण्यास काही हरकत नाही. ही संस्था आहे भिवापूर, तालुका भिवापूर, जिल्हा नागपूर येथील. 20 तारखेला जाहिरात आली आहे. ठीक आहे, जाहिरात मोठी झाल्यास माफ करा. त्या गोष्टीकडे लक्ष द्या. अशा गोष्टी पण माणसाला जगवण्यास सहाय्यभूत ठरत असतात. ठीक आहे, तर परत मित्रांनो, आपण तुम्हाला सांगू इच्छितो की आता आपण आपला व्हिडिओ संपवणार आहोत. तर तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जॉईन करून